खरं तर आणखीन एक महत्त्वाचं येणार आहे अशा पद्धतीची माहिती मिळते। कदाचित पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये ते देखील या ठिकाणी येऊ शकतात। आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे, कारण मागच्या काही दिवसांपासून सातत्याने ज्या चर्चा सुरू होत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही एकत्र आलं पाहिजे अशा अनेकांची इच्छा होती। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले दोन महत्त्वाचे नेते आहेत ते त्याला विरोध करतायत, असे देखील पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होती। अशा वेळी आता हा एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं आपल्याला दिसतंय। थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। त्यामुळे या भेटीच्या निमित्तानं नेमकी काय माहिती चर्चा होते, काय पुढे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आजच्या दिवसभरातली आणखीन एक महत्त्वाची बातमी ही देखील आहे की ज्या पद्धतीनं रात्री उशिरा एक पत्र समोर आलं, त्या पत्रामध्ये सुनील तटकरे महासचिव पद त्यांचं राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये होतं आणि प्रफुल्ल पटेल यांचं राष्ट्रीय कार्याध्यक्ष हे पद होतं। ते पदच इलेक्शन कमिशनला जे लेटर देण्यात आलं त्याच्यामध्ये लिहिण्यात आलं नव्हतं, याचाच अर्थ हे दोघं या पदावर नाहीत अशा पद्धतीची आज दिवसभर चर्चा सुरू झाली। ही चर्चा एकीकडे सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, पार्थ पवार हे एकाच विमानानं रात्री उशिरा गुवाहाटीला आसामला शपथविधीसाठी गेले होते आणि आज ज्यावेळेस रिटर्न माघारी आले त्यावेळी ह्या दिवसभरामध्ये एकीकडे ह्या चर्चा राजकीय सुरू असताना दुसरीकडे मात्र आपण एक आहोत हेच दाखवण्याचा कुठेतरी प्रयत्न होतोय का अशी चर्चा सुरू होती। मात्र आत्ताच्या घडीची ही मोठी बातमी आहे, थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत। त्यामुळे या भेटीच्या निमित्तानं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणाचा चर्चा सुरू होत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आपण मागे देखील काही दिवसांपूर्वी एक चर्चा रोहित पवारांकडून ऐकली होती की सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे यांना एक सेपरेट भेट घेतली होती ज्यावेळेस विलीनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या। निलेश तुलक समोर थांबवते आपल्यासोबत आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे आहेत। अमोलजी, आपण ऐकलंच असेल की सुनील तटकरे सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आणि त्यामुळे एक राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड मोठ्या या घटनेमुळे चर्चा प्रचंड होती। आपली प्रतिक्रिया यावर?